तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, बघा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत खूप सारे कोर्सेस जे आहे तर ते कोर्सेस जसे की पीजी डिप्लोमा असेल, सर्टिफिकेट कोर्सेस असेल, तसे डिप्लोमा कोर्सेस आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये करू शकतो। तर त्याचं ड्युरेशन पण खूप कमी असतं आणि त्या सर्टिफिकेट थ्रू आपण चांगल्या ठिकाणी जॉब पण करू शकतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच एका कोर्सेसविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत। तर त्या कोर्सेस रिलेटेड जे काही ॲप्लिकेशनला आता सुरुवात झालेली आहे, त्यानंतर मग तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे, त्यानंतर ग्रीवियन्स असेल, त्याचे जर काय चेंजेस असतील तर ते एक प्रोविजनल लिस्ट लागल्यानंतर त्याच्यात काही चेंजेस करायचे असतील तर ते करू शकतो। त्यानंतर मग फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन जे आहे तर त्या कोर्सेसला होणार आहे। मग त्याचे जे काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत तर ते आज आपण बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्स या अंतर्गत हा कोर्सेस येणार आहे। तर बघा कोर्सेसचं नाव आहे टेम्पल मॅनेजमेंट फाउंडेशन कोर्सेस हा असणार आहे। फाउंडेशन कोर्सेस इन टेम्पल मॅनेजमेंट, त्यालाच आपण FCTM म्हणत असतो। तर याचं शेड्यूल जे आहे, नोटिफिकेशन जे आहे ॲडमिशनचं तर ते आलेलं आहे। ॲप्लिकेशन करण्यासाठी बघा 23 जूनला सुरुवात झालेली आहे, 15 जुलैला लास्ट डेट असणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे। मग ही प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे सर्व फॉर्म भरतील त्यानंतर सर्वांची एक कॉमन मेरिट लिस्ट लागणार आहे, प्रोविजनल मेरिट लिस्ट त्याला म्हणत असतो। मग ती 16 जुलैला तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे। अजून वेळ आहे, ज्यांनी अजून ॲप्लिकेशन केलं नसेल तर त्यांनी करून घ्या। ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे व्हिडिओच्या शेवटला मी सांगणारच आहे, तर व्यवस्थित व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर ती समजणार आहे। प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आहे तर ती 16 जुलैला लागणार आहे आणि त्या लिस्टमध्ये जर तुमच्या नावात चेंजेस असेल, मार्क्समध्ये काही चेंजेस असेल, कॅटेगरीमध्ये असेल चेंजेस, तर तुम्ही ती एडिट करण्यासाठी बघा सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स इफ एनी, जर काही चुकी असेल तर तुम्ही 17 जुलैला ते एडिट करू शकता। त्यानंतर मग फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। बघा फायनल मेरिट लिस्ट अँड वेटिंग लिस्ट, मग डायरेक्ट तुमची जे विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे आणि एक वेटिंग लिस्ट, अशा 2 लिस्ट लागणार आहे। तर ती 18 जुलैला लागणार आहे। त्यानंतर बघा ॲडमिशन राऊंड, डेट ऑफ रिपोर्टिंग फॉर कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन। मग बघा ॲडमिशन राऊंड चालू होणार आहे 18 जुलै ते 26 जुलै या दरम्यान तुमचे ॲडमिशन राऊंड जे आहे तर ते ॲडमिशन राऊंडला सुरुवात होणार आहे। मग त्यानंतर मग पुढचा पार्ट येणार आहे डेट ऑफ कमेंटमेंट ऑफ क्लास, मग तुमचे जे क्लासेस आहे तर ते 1 ऑगस्टपासून चालू होणार आहे। तर अशा प्रकारे हे शेड्यूल आहे। तर ॲडमिशन राऊंड जे आहे तर बघा 18 जुलै ते 26 जुलै म्हणजे या महिन्यातच संपूर्ण प्रोसेस जी आहे तर ती संपून जाणार आहे। कोर्स किती बघा 6 महिन्याचा हा कोर्सेस असणार आहे। 3 मंथ जे आहे तर ते क्लासरूममध्ये सेशन होणार आहे आणि 3 महिने जे आहे तर ते जॉब ट्रेनिंग तुम्हाला असणार आहे। टोटल शीट्स म्हणजे टोटल विद्यार्थी किती घेणार आहे, 60 विद्यार्थी ते यासाठी घेणार आहे। इलिजिबल कोण कोण असणार आहे, ज्यांचं 12वी पास आहे तर असे विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे। जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला बघा 45% मिनिमम असले पाहिजे, ते इलिजिबल असणार आहे। आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 40% जे आहे तर ते मिनिमम असले पाहिजे। त्यानंतर बघा म्हणजे 12वीला तुम्हाला एवढे मार्क्स असले पाहिजे। त्यानंतर बघा पुढची प्रोसेस असणार आहे, प्रोसिजर फॉर ॲडमिशन इज ॲज बिलो, कॅन्डिडेट विल हॅव रिपोर्ट फॉर ॲडमिशन ऑन डेट अँड टाईम ॲडमिशन राऊंड, स्टुडंट्स विल ॲडमिटेड इन रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीज बेस्ड ऑन द मेरिट। बघा जे मेरिट जे आहे, मेरिट कोणत्या बेसिसवर असणार आहे, 12वीला जे मार्क्स पडलेले आहे त्याच्या बेसिसवर तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे। त्यानंतर मग इफ SSC टोटल मार्क्स आर इक्वल देन विल कन्सिडर टू टोटल SSC मार्क्स। 2 विद्यार्थी आहे त्यांना इक्वल आहे 12वीला मार्क्स, मग अशा वेळेस त्याचे 10वीचे जे मार्क्स जे आहे तर त्याचा विचार केला जाणार आहे। मग 10वीला ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क्स असतील तर त्याचं सिलेक्शन जे आहे तर त्या ठिकाणी होणार आहे। आणि जर पुढची एक कंडिशन दिलेली आहे, 12वीला पण सारखे मार्क्स, 10वीला पण सारखे मार्क्स, तर मग अशा वेळेस त्याला HSCला बघा इफ SSC टोटल मार्क्स आर इक्वल देन विल कन्सिडर SSC इंग्लिश सब्जेक्ट्स मार्क्स। मग तुम्हाला 10वीला इंग्लिशमध्ये ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क्स असतील तर त्याचं सिलेक्शन त्यामध्ये होणार आहे। जेव्हा 12वीचे सारखे मार्क्स आहे, 10वीचे पण सारखे आहे, त्यानंतर मग अशा 2 विद्यार्थ्यांमध्ये किंवा अनेक विद्यार्थ्यांमध्ये जर असं
कन्सिडर म्हणजे झालंच, तर मग अशा वेळेस त्याला 10वीला ज्या विद्यार्थ्याला इंग्लिशमध्ये जास्त मार्क्स असतील तर त्याचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. व्हेन्यू ऑफ ॲडमिशन राऊंड MBS सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सब सेंटर या ठिकाणी बघा, सब सेंटर नाशिक लेखानगर या ठिकाणी तुमचं व्हेन्यू फॉर ॲडमिशन राऊंडचं सेंटर असणार आहे. तुम्हाला काही अडचणी असेल तर या ठिकाणी 2 लँडलाईन नंबर दिलेला आहे, तसेच जीमेल पण दिलेला आहे, वेबसाईट दिलेली आहे. तर या कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अजून याविषयी माहिती घेऊ शकता तुम्हाला ॲडमिशन रिलेटेड. तसेच बघा, सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल हॅव टू सेक्युअर देअर ॲडमिशन इमिजिएटली फॉर बाय पेइंग फुल फी अँड सबमिटिंग रिक्वायर्ड ओरिजिनल डॉक्युमेंट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे अशा विद्यार्थ्यांनी लगेच तुमची फी जी आहे तर ती फी पेड करून तुमचं शीट जे आहे तर ते शीट कन्फर्म करून घ्यायचं आहे. तसे डॉक्युमेंट्स पण तुम्हाला द्यावे लागणार आहे. कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू ब्रिंग फॉलोइंग ओरिजिनल डॉक्युमेंट्स फॉर स्क्रुनिटी अँड व्हेरिफिकेशन. ऑल्सो ब्रिंग 3 सेट्स, बघा 3 सेट्स लागणार आहे ऑफ फोटोकॉपीज ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग ॲडमिशन प्रोसेससाठी तुम्हाला बघा 10वीचं मार्कशीट लागणार आहे आणि सर्टिफिकेट दोन्ही पण लागणार आहे. 12वीचं पण मार्कशीट सर्टिफिकेट, 10वी 12वी मार्कशीट सर्टिफिकेट असे डॉक्युमेंट्स लागणार आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट पण लागणार आहे आणि ह्या तिन्ही डॉक्युमेंटचे काय लागणार आहे, 3 झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे, म्हणजे 3 सेट्स होणार आहे. आता जे विद्यार्थी बघा रिझर्व कॅटेगरीमध्ये आहे तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, कास्ट व्हॅलिडिटी पण लागणार आहे आणि नॉन क्रिमिनल ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल लागणार आहे त्यांना पण नॉन क्रिमिनल द्यावं लागणार आहे. त्याचे पण 3 झेरॉक्स जे आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागणार आहे. पेमेंट ऑफ फी इज थ्रू ऑनलाईन मोड ऑफ ॲडमिशन पोर्टल युनिव्हर्सिटी ॲट टाईम ऑफ रिपोर्टिंग. बघा, म्हणजे फी आहे ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर तुम्हाला फी पेमेंट करायची आहे. ते पुढचा ॲडमिशनचा पार्ट आहे हा. त्यानंतर ॲडमिशन शाल बी कन्फर्म आफ्टर सक्सेसफुल व्हेरिफिकेशन अँड सबमिशन ऑफ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ फी. इट विल बी द सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्टुडंट्स टू सबमिट व्हॅलिड डॉक्युमेंट्स ॲज रिक्वायर्ड बाय ॲडमिशन रूल्स. तर मग नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ती सर्व प्रोसेस चालणार आहे. त्यानंतर ॲडमिशन कुठे करायचं आहे त्यासाठी त्यांनी लिंक पण दिलेली आहे या ठिकाणी, campusuni.pune.ac.in यावर जाऊन वेबसाईट पण तुम्हाला दाखवून देतो. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लॉग इनचं पेज जे आहे, तुमचं जर अकाउंट क्रिएट नसेल तर सुरुवातीला तुम्हाला अकाउंट क्रिएट करून घ्यावं लागणार आहे. डोंट हॅव ॲन अकाउंट रजिस्टर हिअर यावर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या, म्हणजे तुम्हाला एक ID पासवर्ड भेटेल. ID पासवर्ड भेटल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे, या ठिकाणी ID टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा कोड टाका आणि लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर बघा मग फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे, म्हणजेच ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण ही प्रोसेस असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण फाउंडेशन ऑफ कोर्स इन टेम्पल मॅनेजमेंट या कोर्सेस रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे. अजून जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, अजूनपर्यंत तुम्ही फॉर्म फिल केलेलं नसेल तर बघा 15 जुलै जे आहे तर ते लास्ट डेट असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी. त्यानंतर आपण हे डिटेल शेड्यूल जे आहे तर ते आपण बघितलेलं आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती जी आहे तर या कोर्सेस रिलेटेड आपण बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन माहिती तुम्हाला भेटत जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.